नमस्कार मित्रांनो, मार्केट काय म्हणते या सिरीजच्या 15व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। या आठवड्याकरता ओव्हरऑल इंडियन स्टॉक मार्केटचं काय नेमकं अप्रोच असेल किंवा आपण कशा पद्धतीने विचार केला पाहिजे त्याच्याबद्दल थोडी चर्चा करूया। सर्वप्रथम आपण डाव जोन्सचा जर का विचार केला तर या ठिकाणी डाव जोन्समध्ये एक क्लिअर कट आपल्याला सध्या डाऊन ट्रेंड पाहायला मिळतोय। या ठिकाणी एक काइंड ऑफ लोअर हाईज अँड लोअर स्ट्रक्चर डाव थेरी प्रमाणे आपल्याला या ठिकाणी फॉर्म होताना दिसतंय। आणि आता या ठिकाणी रिसेंटली हा जो काही हाय केलेला होता त्याही पॉईंटपासून मार्केट सध्या या ठिकाणी डाव जोन्स सध्या घसरलेला आपल्याला दिसतोय। एक लोअर हाईज अँड लोअर स्ट्रक्चर आहे। या ठिकाणी RSIचा जर बघितला विचार केला तर या ठिकाणी एक हिडन नेगेटिव्ह डायव्हर्जन्स मला या ठिकाणी फॉर्म होताना दिसतोय। आता इम्पॉर्टंट असणारे डाव जोन्ससाठी पुढच्या आठवड्याकरता साधारणपणे 40,000 ची जी इम्पॉर्टंट लेवल आहे 40,600 ते 40,000 पर्यंतचा हा जो एक सपोर्ट झोन आहे हा इम्पॉर्टंट असणार आहे। समजा या झोनच्या खाली जर का गेलं तर हे या ठिकाणी ग्लोबल मार्केटचे जे संकेत येतील ते आपल्याला पुढच्या काळामध्ये देखील निगेटिव्ह पाहायला मिळू शकतात। त्यामुळे या झोनकडे आपल्या सर्वांना लक्ष द्यायचं। समजा त्या झोनच्या आसपास समजा US मार्केट कुठेतरी सेटल डाऊन झालं आणि थोडासा हलका या ठिकाणी कुठेतरी काइंड ऑफ डबल बॉटम बनवून समजा या ठिकाणी अपसाईडला मूव्ह येताना जर का दिसायला लागला तर कदाचित आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो की थोडं तरी ग्लोबल संकेत जे येतील ते पॉझिटिव्ह साईडला येतील। अदरवाईज या ठिकाणी ग्लोबल संकेत सध्या तरी हा ओव्हरऑल चार्ट जर का बघितला तर आम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह साईडला सरकताना दिसतो आहे। तर ही परिस्थिती आहे डाव जोन्सची। आपण निफ्टी बघूया की निफ्टीमध्ये काय झालेलं आहे। तर या आठवड्यामध्ये जर का आपण बघितलं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की 23,800 ही लेवल निफ्टीला सहजासहजी वरच्या साईडला ब्रेक करता येणार नाही आणि तशाच पद्धतीने या आठवड्यामध्ये मूव्ह आलेला आहे। जर का आपण या ठिकाणी नीट बघितलं तर या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये साधारणपणे मंगळवारी 23,869चा लो केल्यानंतर निफ्टीमध्ये या ठिकाणी परत डाऊन साईडला मूव्ह आपल्याला येताना दिसायला लागलेला आहे आणि सध्या निफ्टी हा 200 दिवसांच्या ॲव्हरेजच्या जवळ या ठिकाणी कुठेतरी थांबलेला या ठिकाणी पॉज घेतला आपल्याला सध्या दिसतोय। ओव्हरऑल पण बघितलं ग्लोबल संकेतांचा विचार जर का केला तर आपल्याकडचं ॲक्च्युली मार्केट सोमवारी बंद आहे। अदरवाईज या ठिकाणी सोमवारी आपल्याला गॅप डाऊनच ओपनिंग पाहायला मिळालं असतं। आता सोमवारचं US मार्केट काय होतं हे बघणं इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानुसार आपल्याला मंगळवारी आपलं जे काय आता फर्स्ट आपलं सेशन होईल पुढच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तर तो कशा पद्धतीने असणार आहे हे बघणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे। तर या ठिकाणी मला दोन प्रोबॅबिलिटी वाटतात। एक पहिली प्रोबॅबिलिटी या ठिकाणी काय वाटते तर या ठिकाणी एक आपल्याला एक काइंड ऑफ इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचं इन द मेकिंग हा वाटतं। म्हणजे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर सध्या इन द मेकिंग आहे, म्हणजे फॉर्मेशन सुरू आहे। शोल्डर 1 या ठिकाणी तयार झालेला आहे, हेड या ठिकाणी तयार झालेला आहे आणि या ठिकाणी शोल्डर 2 हा या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतो आणि याच ठिकाणी अशा पण जर का हा डेव्हलप झाला तर या ट्रेंड लाईनला देखील रिटेस्ट करून हा परत अपसाईडला बाउन्स करताना दिसू शकतो। म्हणजे हा पुन्हा खालती आपल्याला 23,000 पर्यंत खाली घसरताना दिसू शकतो। 23,000 किंवा 22,800 पर्यंत देखील खाली निफ्टी घसरताना दिसू शकतो। इथं कुठेतरी सपोर्ट करून एक बेस फॉर्मेशन करून परत अपसाईडला मूव्ह येताना दिसू शकते आणि त्यानंतर 23,800 ला अपसाईडला मूव्ह ब्रेकआउट येताना आपल्याला दिसू शकतो। ही एक प्रोबॅबिलिटी झाली। दुसरी प्रोबॅबिलिटी मला काय वाटते या ठिकाणी समजा सोमवारच्या सत्रामध्ये अमेरिकन मार्केट पॉझिटिव्ह जसं झालं किंवा 2 तारखेला पर्टिक्युलरली डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी टेरिफच्या संदर्भातल्या आणखी काही घोषणा करणं एक्सपेक्टेड आहे। त्यामुळे त्याचे आपल्याकडे पडसाद पुढच्याच आठवड्यामध्ये उमटतील आणि समजा ते काही काइंड ऑफ समजा भारताच्या दृष्टीकोन थोडंसं तरी पॉझिटिव्हली काही जर का झालं तर इथे कुठेतरी येऊन निफ्टी या ठिकाणी इथेच कुठे टाइमपास करून एक फ्लॅग फॉर्मेशन बनवून परत अपसाईडला ब्रेकआउट देऊ शकतो। मग त्या ठिकाणी आपण याला कप अँड हँडल फॉर्मेशन देखील कन्सिडर करू शकतो। थोडाफार या ठिकाणी टाइमपास करून अपसाईडला लगेच मूव्ह येताना देखील दिसू शकते। त्यामुळे पुढचा आठवडा मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की एप्रिल फर्स्ट वीक जो असणार आहे तो आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे। त्यामुळं आपल्याला या पर्टिक्युलरली आठवड्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि सध्या ट्रेडिंग करताना खूप सावधगिरीने ट्रेडिंग करणं गरजेचं आहे। कारण की सध्या आपण जर का हेवी क्वांटिटी ट्रेडिंग जर का केलं तर अननेसेसरी आपल्याला त्या ठिकाणी लॉसेस देखील होऊ शकतात। त्यामुळे ही खूप नाजूक परिस्थिती आहे। जोपर्यंत 23,800च्या वरती हा निफ्टी येत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी स्ट्रॉंगली बुलिश कंडिशन्स किंवा स्ट्रॉंग बुलिश सिनारिओ मार्केटमध्ये आहे असं आपण म्हणू शकणार नाही। त्यामुळे या ठिकाणी खूप सावधगिरीने आपल्याला लॉंग पोझिशन्स घेताना सावधच राहावं लागणार आहे। आणि जर का आता या ठिकाणी बँक निफ्टी जर का विचार केला तर बँक निफ्टीच्या केसमध्ये काय झालं आहे तर निफ्टीच्या कंपॅरिझनमध्ये बँक निफ्टी नक्कीच स्ट्रॉंग आहे। मी मागच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की या ठिकाणी हा डबल बॉटम झालेला आहे आणि डबल बॉटमचा या ठिकाणी साधारणपणे 50,600 आसपास ब्रेकआउट आला। 51,000 आणि 51,500ची मी या ठिकाणी कन्सिडर केलं होतं, परंतु 52,000 पर्यंत या ठिकाणी मंगळवारच्या सत्रामध्ये हाय केलेला आहे आणि त्या पॉईंटपासून सध्या मार्केटमध्ये एक छोटीशी प्रॉफिट बुकिंग आपल्याला या ठिकाणी आलेली दिसते। आता हा या ठिकाणी काइंड ऑफ मला असं वाटतं की हा फ्लॅग फॉर्मेशन करतोय आणि समजा या फ्लॅगला अपसाईडला जर का ब्रेकआउट यायचा असेल तो साधारणपणे हा जो काही मंगळवारचा हाय आहे 52,063च्या
जवळपासचा, तर त्या अपसाईडला ब्रेकआउट देऊन वरती ही जी काही ट्रेंड लाईन आहे टॉप टू टॉप आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे, तर या ट्रेंड लाईन देखील वरच्या साईडला छेद देताना दिसू शकतो, पण त्याला वेळ लागेल. ओव्हरऑल मार्केटमध्ये देखील पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स येणं गरजेचं आहे. अदरवाईज ओव्हरऑल मार्केटमध्ये जर का निगेटिव्ह सेंटिमेंट असेल तर बँक निफ्टीला अपसाईडला मूव्ह देणं खूप डिफिकल्ट जाऊ शकतं. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये देखील लॉंग करताना म्हणजे साधारणपणे 52,063च्या वरती ज्यावेळेस तो अपसाईडला येईल तेव्हा लॉंग पोझिशन्स बँक निफ्टीमध्ये बनवताना देखील आपण थोडं सावधगिरीनं किंवा एक कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करणं हे एक्सपेक्टेड आहे किंवा अपेक्षित आहे. आता या ठिकाणी पहा, आणखी 2 इम्पॉर्टंट या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॉक सांगेन, ते देखील बँकिंग सेक्टरमधलेच आहेत. तर त्यातला पहिला स्टॉक आहे इंडियन बँक. आता इंडियन बँकमध्ये जर का आपण नीट बघितलं तर 50 आणि 200 दिवसांच्या वरती या ठिकाणी येऊन सेटल झालेलं आहे आणि छान कन्सॉलिडेशन या ठिकाणी मला फॉर्म होताना दिसते. आणि साधारणपणे या पर्टिक्युलर कन्सॉलिडेशनला 560च्या आसपास या ठिकाणी ब्रेकआउट येऊ शकतो. जर का 560च्या वरती जर का हा ब्रेकआउट आला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी 600 पर्यंतच्या लेवल्स पाहायला मिळू शकतात. त्यामुळे इंडियन बँकेकडे लक्ष द्यायचं आहे. आणि समजा पुढच्या काळामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 600 रुपयाला जर का अपसाईडला ब्रेकआउट जर का आला तर आपल्याला आणखी अपसाईडला मूव्ह येताना दिसू शकतात. त्यामुळे सरकारी बँका सध्या PSU बँक खूप स्ट्रॉंग आहेत सध्या, त्यापैकी हा इंडियन बँकेकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक स्टॉक आहे, दुसरी देखील सरकारीच बँक आहे, याचं नाव आहे युनियन बँक. आता युनियन बँकेला देखील सेम अशाच पद्धतीने तुम्हाला कन्सॉलिडेशन दिसेल. 50 and 200 डे ॲव्हरेजच्या वरती या ठिकाणी हा काउंटर वरती येऊन थांबलेला आहे. एक ओव्हरऑल जर का बघितलं तर एक मोठाच्या मोठा आपल्याला या ठिकाणी एक राउंडिंग बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन दिसते. या पर्टिक्युलर ब्रेकआउटला म्हणजे साधारणपणे 130च्या वरती जेव्हा युनियन बँकेमध्ये अपसाईडला मूव्ह येईल तेव्हा आपण या ठिकाणी 150 and 170 पर्यंत देखील टार्गेट्स एक्सपेक्ट करू शकतो. साधारणपणे मिड टर्मसाठी आपण कन्सिडर करून चालू. लगेचच मी म्हणणार नाही की शॉर्ट टर्ममध्येच हे टार्गेट्स येतील, परंतु मिड टर्ममध्ये साधारणपणे पुढील 1 ते 2 वर्षापर्यंत आपण 170 प्लसचे टार्गेट्स देखील युनियन बँकेमध्ये एक्सपेक्ट करू शकतो. त्यामुळे या पर्टिक्युलर 2 काउंटर्सकडे आपण लक्ष द्यायचं आहे, त्यांचा पर्टिक्युलर चार्टचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ही एक शॉर्ट माहिती होती मार्केट काय म्हणतेची. तुम्हाला जर का ही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं. आणि पुढच्या काळामध्ये मार्केट काय म्हणते सिरीजमध्ये आम्ही आणखी नवीन काही गोष्टी इंट्रोड्यूस करणार आहोत. जसं की लास्ट टाइम मी रिलेटिव्ह स्ट्रेंथबद्दल चर्चा केलेली होती, तर अशाच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये या पर्टिक्युलर सिरीजमध्ये मी नवीन गोष्टी इंट्रोड्यूस करेन. तुम्हाला जर का ह्या पर्टिक्युलर माहितीमधनं या सर्व व्हिडिओजमधनं इन्फॉर्मेशन मिळत असेल, तुम्हाला आवडत असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.